एखाद्या सरकारनं डावलले, निर्बंध टाकले, एखाद्या धर्मानं तुम्हाला हे जर समजा हक्क जर समजा डावलले तुमचे, आणखी कोणीही डावलले समजा, तर तुम्हाला हे जे एकूण जे मूलभूत भाग 3 मध्ये दिले आहे, एकूण 7 मूलभूत हक्क होते. मूळ संविधानामध्ये. किती? एकूण 7 मूलभूत हक्क होते. मूलभूत हक्क. म्हणजे हे जे मूलभूत आहेत, हे व्यक्ती विकासासाठी, समाज विकासासाठी, देश विकासासाठी आहेत. ह्या हक्कांना विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे. मूलभूत आहेत, फंडामेंटल आहेत, व्यक्ती विकासाचे आहेत, देश विकासाचे आहेत म्हणून त्याला मूलभूत असं म्हटलेलं आहे. फंडामेंटल म्हटलंय. पाया असं म्हटलेलं आहे त्याला. ते जर पाया काढून घेतला आम्ही, हक्काचा जर समजा त्या संविधानाला काय अर्थ राहणार नाही तुमच्या. म्हणून त्याला पायाभूत असं म्हटलेलं आहे. मूलभूत असं म्हटलेलं आहे, फंडामेंटल असं म्हटलेलं आहे. पण आणखी एक शब्द त्याच्यामध्ये, हे भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये हे सगळे नमूद केलेले आहेत. हे सगळे हक्क तुम्हाला भारतीय संविधानामध्ये आर्टिकल तुम्हाला 12 पासून ते 35 आर्टिकल पर्यंत मला सर्व अधिकार भेटतील. समजून घेतलात. आम्ही फक्त वाचन करत असतो. वाचन करण्याला अंडरस्टँडिंग येते, थोडंसं त्याचं कम्प्रिहेन्शन झालं पाहिजे, ते बुद्धीच्या पटलावर गेलं पाहिजे. तेवढंच नाही, ते तुम्हाला आकलन झाल्यानंतर त्या जे काही त्याचं तुम्हाला युटिलायझेशन करता आलं पाहिजे, त्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता आला पाहिजे. म्हणजे समाजासाठी त्याचा उपयोग करता आला पाहिजे, देशासाठी त्याचा फायदा काय? फायदा आहे का त्याचा काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे सगळे जे ग्रंथ होते, ते सगळे जे ग्रंथ पीएचडी डॉक्टर बाबासाहेबांनी अनेक ग्रंथावर जे केलेत बाबासाहेबांनी, त्यांचा सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी केलेले आहेत. म्हणून त्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे, विशेष महत्व आहे. तुमचं ज्ञान तुमच्यावर असून नाही चालणार. 7 अधिकार हक्क तुम्हाला देण्यात आलेले होते नागरिकांना. समानतेचा हक्क, राईट टू इक्वॅलिटी. आर्टिकल याच्यामध्ये 14 ते 18 आहे. त्या आर्टिकल जर समजा तुम्ही लक्षात घेतला 14 आणि 18, त्याच्यामध्ये समानता तुम्हाला म्हणजे काय, इक्वॅलिटी म्हणजे काय, कशाला इक्वल म्हणायचं समानतेच्या हक्कामध्ये. आर्टिकल 14 ते 18 मध्ये 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सगळ्या मी वेळेअभावी समानतेच्या हक्कामध्ये, त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यासमोर सर्व समान, एक समानतेच्या कायद्याचे सर्वांना समान संरक्षण, हे 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. कायद्यासमोर भारत हा कायद्यावर चालतो, भारत हा संविधानावर चालतो. कायद्याचं राज्य आपल्याकडे आता राणीचं राज्य आहे का आपल्याकडे? नाही, कायद्याचं राज्य आहे. म्हणून कायद्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी हे सगळे लोक, सर्व नागरिक, सर्व व्यक्ती समान आहेत.